पावसाळी अधिक स्वागत देखील करतो। तसंच आज पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण एकमेकाला भेटतोय। 23 तारखेला निकाल लागला। निकालाच्या पार्श्वभूमीवर बरंच काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं। आपले काय आपण उद्याची वाटचाल केली पाहिजे त्याचंही मार्गदर्शन केलं। सुनीलजींनी पण पक्षाचे कार्यकर्ते कसे झटले कसे राबले आणि महायुतीचं पुन्हा सरकार आणण्याच्या करता कशा प्रकारे प्रयत्न केले गेले हे पण त्यांनी मार्गदर्शन केलं। इथं येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गणेशपेठ इथल्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आपण केलं। त्यांचं इथं अनेक सहकारी जमलेले होते। पक्षाचे स्थानिक पदाधिकारी होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नात नागपूर शहराला विदर्भासाठी शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं पक्ष कार्यालय उभं राहिलंय याचा मला मनापासूनचा आनंद आहे। त्याबद्दल मी सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो। तसंच आजपर्यंत शहराचे कार्यालयाची जबाबदारी प्रशांत पवारांनी उचलली आणि तिथेही कार्यालय आपलं त्या ठिकाणी काम करतंय, त्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देतो। मात्र एक अपेक्षा व्यक्त करतो की नवीन कार्यालय विदर्भातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आणि या विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले समस्या दूर करण्याचं आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करणारं केंद्र हे बनावं अशा प्रकारची अपेक्षा मी करत असताना त्या पद्धतीने शुभेच्छा देखील देतो। विदर्भाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज इथं जो सत्कार करण्यात आलेला आहे याचा मला आनंद आहे। पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांनी तुमच्या माझ्यावर दाखवलेला महायुतीवर दाखवलेला विश्वास, राज्यातल्या समस्त माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं प्रेम यांच्याच बळावर आपण हे आमदार 41 पर्यंत निवडून आणू शकलो। अजूनही संख्या वाढली असती, परंतु काही गोष्टी आम्हाला ठराविक लोकांना माहिती आहेत त्या बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही। पण मला आनंद या गोष्टीचा अधिक आहे की विदर्भामध्ये आपण 7 जागा लढलो, त्याच्यामध्ये मोर्शी वरुडची जागा आपण मैत्रीपूर्ण लढत केली। इथे जर मैत्रीपूर्ण लढत नसती आणि ती जागा आपल्यालाच मिळाली असती आणि महायुती वर्सेस महाविकास आघाडी झाली असती तर तिथेही आपला देवेंद्र भुयार हा निवडून आला असता। म्हणजे 7च्या 7 अशा प्रकारचा 100% स्ट्राईक रेट हा आपला विदर्भातला राहिला असता। आणि विदर्भातल्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। विशेषतः आमच्या बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष काजी साहेबांचं, ज्यावेळेस अचानक तिथले आमदार सगळी कामं घेऊन, जसा उल्लेख थोडासा उजळता प्रफुल्लभाईंनी केला, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत बाहेर काढण्याच्या करता या महायुतीच्या सरकारने 300 कोटी रुपयाची गॅरंटी दिली आणि तेवढे पैसे आम्ही एमएससी बँकेला द्यायला सांगितले। का तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून माझ्या बुलढाणा जिल्हा बँकेला ओळखलं जातं। ती बँक पूर्ण सुरू व्हावी ही चांगली भावना एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती। आपण ते केलं, परंतु नंतर मात्र तिथले व्यक्ती आपल्याला सोडून गेली। कुणाला द्यायचं काय द्यायचं अनेक उमेदवार होते। आम्ही काजी साहेबांना विचारायचो, काजी साहेब काय केलं पाहिजे, तुम्ही जिल्हा अनेक वर्ष सांभाळताय। काजी साहेबांनी मनोजचं नाव सांगितलं। तिथं तोताराम कायंदेंचे चिरंजीव ते देखील इच्छुक होते। खेडेकर साहेब ज्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी लढवली तेही इच्छुक होते, आपल्याकडे आलेले होते। अशा अनेकांनी, मी आता सगळ्यांची नावं सांगत बसत नाही, परंतु